6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन. 1832 साली याच दिवशी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार म्हणून कार्य केलेल्या व कार्यरत असणाऱ्या सर्वांना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत श्रीगोंद्यातील पहिल्या महिला पत्रकार भगिनीविषयी. तालुक्यात अनेक पत्रकार विविध वर्तमानपत्रात आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत. सोशल मीडिया, यूट्यूब, पोर्टल आदीमध्ये खूप दर्जेदार पत्रकारितेची परंपरा श्रीगोंद्यात होती व आहे. परंतु पहिल्या महिला पत्रकार म्हणून एक नाव कायमस्वरूपी इतिहासात नमूद राहील, ते म्हणजे मीराताई नितीन शिंदे यांचे. श्रीगोंदा तालुक्यात त्यांनी प्रिंट मीडियामध्ये ग्रामीण भागात बातमीदारी करण्याचे धाडसी पाऊल 2006 मध्ये उचलले. तोपर्यंत येथे एकही महिला फील्डवर जाऊन वार्तांकन करण्याचे धाडस करू शकलेली नव्हती. मीरा शिंदे यांनी ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. त्यांनी पुण्यनगरी या दैनिकात तालुका प्रतिनिधी म्हणून 12 वर्ष काम केले. त्या पदवीधर आहेत. शिवाय त्यांनी ITI डिप्लोमा देखील केला आहे. वृत्तपत्रविद्या म्हणजे जर्नालिझम पदवी त्यांनी मिळवली आहे. शिवाय डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हा कोर्स देखील केला आहे. महिला विषयक चळवळ, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा जणू त्यांचा स्थायी भाव. याच वैचारिक जडणघडणीतून त्यांनी प्रिंट मीडियात बातमीदार म्हणून पाऊल ठेवले. प्रारंभी सगळेजण याविषयी आश्चर्य व्यक्त करीत. पत्रकारांना फील्डवर जाऊन वार्तांकन करावे लागत. यातील बरेचसे काम हे जोखमीचे व आव्हानात्मक होते. प्रसंगी सोबतीला कोणी नसत तेव्हा एकट्याने त्याही जबाबदारी पार पाडत असे. भीती किंवा संकोच न बाळगता त्या निडरपणे आपले कर्तव्य बजावत होत्या. त्यांच्या कामाचे व लेखणीचे कौतुक होत असत. समाजहिताच्या बातम्यांवर त्यांनी फोकस ठेवला होता. राजकीय बातम्या देताना तटस्थपणे त्यांनी लेखणी चालवली. महिलांवरील अन्याय अत्याचार विषयी त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता लेखणीची धार बोथट होऊ दिली नाही. आज स्मार्टफोनमुळे बातम्या किंवा संबंधित फोटो व्हिडिओ ही सामग्री पेपरच्या कार्यालयात पाठवणे खूपच सुलभ आहे. परंतु 2005-06 मध्ये हे काम आजच्या इतके सोपे नव्हते. बातमी कागदावर लिहावी लागत. अर्जंट असेल तर फॅक्सवर पाठवावी लागत. सगळीकडे फॅक्स सुविधा नसत. अन्य बातम्या टपालद्वारा पाठवाव्या लागत. श्रीगोंदा ते नगर ST बसमध्ये चालक किंवा वाहकाकडे पाकिट द्यावे लागे. ते नगरच्या बस स्टँडवर ठेवले जाई. तेथून कार्यालयातील कर्मचारी तो घेऊन जात. बातमी पोचेपर्यंत जीवात जीव नसे. कधी पाकिट गहार होत तेव्हा मनस्ताप होई. अशा अडचणीच्या काळात मीरा शिंदे यांचे पत्रकारितेतील कार्य लक्षवेधी आणि अविस्मरणीय असे राहिलेले आहे. बातमीदारी सोडल्यानंतर त्यांनी स्थानिक दैनिक देखील काही काळ चालवले. नंतर दामिनी नावाने पोर्टल चालवले. निवृत्त न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्या लोकशासन आंदोलन या संस्थेच्या वतीने त्यांनी राज्यभर मोर्चे आंदोलने केली व गरिबांना न्याय मिळवून दिला. श्रीगोंद्यातील इंदिरानगर येथील जागेचा तिढा निर्माण झाला तेव्हा त्या गरिबांच्या बाजूने उभ्या राहिल्या. राष्ट्रीय चर्मकार संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी त्यांनी काम केले. महिला दक्षता समिती, उपविभागीय महिला समिती आदींवर त्यांनी अशासकीय सदस्य म्हणून कामाचा ठसा उमटवला. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस, शिवसेना शिंदे गट याच्या पक्षात पदाधिकारी म्हणून काम केले. 2024च्या श्रीगोंदा विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान त्यांनी ज्येष्ठ नेते व पत्रकार संजय राऊत यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानासंदर्भात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. यातून त्या राज्यभर चर्चेत आल्या. डिसेंबर 2025 साली झालेल्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत त्या भाजपच्या वतीने 492 अधिकची मते मिळवत विजयी झाल्या. भाजपने त्यांना उपगट नेता बनविले आहे. महिला असणे, पतीचे अकाली निधन होणे, अनेक अडचणींचा सामना असताना अशा दुर्दशेचे त्यांनी रडगाणे गायले नाही. कणखर व धैर्यवान महिला म्हणून त्या उभ्या राहिल्या.
परिस्थितीशी 2 हात केले. अपयशाची पर्वा केली नाही. रणरागिणी म्हणून त्यांनी सामाजिक व राजकीय भूमिका कणखरपणे निभावल्या. सरते शेवटी मोठे राजकीय यश देखील मिळवले. पत्रकार दिन म्हणून त्यांच्या कार्यावर ही विशेष स्टोरी. मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने दिवंगत श्री बाळशास्त्री जांभेकर उर्फ दर्पणकार यांचे भावपूर्ण स्मरण. त्यांच्या स्मृतीस श्रीगोंदा नामाचे मनस्वी अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र.